गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्य सरकारने मालमत्ता खरेदीत रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ न करता दिलासा दिलाय। त्यामुळे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी गेल्या वर्षाचे दर कायम ठेवलेत। गेल्या वर्षी राज्यात सरासरी 3.89% वाढ करण्यात आली होती। आराखडा मंजूर करण्यात आल्याने तेथे डीपी मंजूर झालेल्या नगरपालिका हद्दीतही रेडी रेकनर लागू नव्या झोननुसार रेडी रेकनर दर लागू करण्यात आले आहेत। मात्र हे दर गेल्या वर्षाचेच असतील। नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी 1 एप्रिल रोजी रेडी रेकनरचे मूल्य दर तक्त्यात देण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा डीपी मंजूर झाल्यामुळे त्या डीपी मधील झोननुसार त्या मिळकतीचे दर लागू होणार आहेत। पहा काय म्हणाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात काम करत असताना एक महत्वाचा या वर्षीचा मालमत्तेचा रेडी रेकनर हा दर घोषित करण्याचा कालचा दिवस होता। आमच्या आयजीआर टीमने, आमचे से बिनवडे जे आयजीआर आहेत या टीमने अत्यंत मेहनतीने आणि पारदर्शीपणे या वर्षीचा 25-26 चा जो रेडी रेकनर रेट होता तो 26-27 मध्ये कुठलीही दरवाढ न करता हा कायम केलेला आहे। तसा जर आपण विचार केला तर 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या। पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षी सुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे। 2-3 गोष्टी पुन्हा आम्ही ऍडिशन केल्या आहे की जे डीपी प्लान तयार झाले आहेत मधल्या काळात, डीपी प्लान झाल्यानंतर त्या भागाचा दर हा जाहीर नसतो। 25-26चा दर जोडून आम्ही या डीपी प्लानच्या एरियामध्ये तोच वार्षिक मूल्यदर 25-26चा लागू केला आहे। मंजूर प्रादेशिक जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून काही फेरबदल झाले आहेत, त्यामध्ये आम्ही हाच रेट ठेवलेला आहे मागच्या वर्षीचा। सोबत काही त्या ठिकाणी गहाण मिळकती आहे, गावे आहे, जे आम्ही आयडेंटिफाय केले आणि मायक्रो झोन तयार केले। या मायक्रो झोनमध्ये सुद्धा आता तोच रेडी रेकनर राहणार आहे। आमचा विचार आहे पुढच्या काळात की मुंबई, पुणे जे काही मेट्रोपॉलिटन ज्या सिटीज आहे, नागरी भाग आहे, या नागरी भागामध्ये जे आपला झोन आहे ते मायक्रो झोनिंग करायचं आणि मायक्रो झोनिंग करून जेवढा छोटा झोन करू त्या झोनचे वेगवेगळे रेडी रेकनर रेट राहील। त्यामुळं चुकीच्या लोकांना चुकीचे रेट लागणार नाही। पुढच्या वर्षामध्ये आम्ही मायक्रो झोनिंग करतो आहे, खास करून मुंबईमध्ये, उपनगरमध्ये, ठाणेमध्ये, पुणेमध्ये, नागपूरमध्ये, संभाजीनगरमध्ये या शहरात आम्ही आधी करू आणि इतर राज्यातही मग आपण मायक्रो झोनिंग करणार आहे। यामुळं अव्वाच्या सव्वा रेट प्रॉपर्टीवर लागणार नाही। ज्या प्रॉपर्टीचा जो रेट आहे त्याच प्रॉपर्टीचा तो लागेल। या घराचा रेट दुसऱ्या घराला लागणार नाही, दुसऱ्या घराचा रेट तिसऱ्या घराला लागणार नाही। त्या घराच्या प्रॉपर्टीच्या किमतीप्रमाणे त्या घराचा रेट राहील। असं एक आमूलाग्र बदल आम्ही या ठिकाणी रेडी रेकनरमध्ये करतो आहे।